हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर एक असं वाटतं की खरंच ही जी पोलिसांची दादागिरी आहे ना, ही दिल्ली जे पोलीस प्रशासन आहे ना, हे पोलिसांच्या वर्दीमध्ये गुंडेच आहेत, हे पोलीस नाहीच आहेत. कारण ह्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या सोडून, विद्यार्थ्यांचं समर्थन करायचं, त्यांचं संरक्षण करायचं सोडून हे काय करताय? लाठीचार्ज. अरे ते विद्यार्थी आहेत रे नालायकांनो, तुम्हाला समजत का नाही? हे भारताचं भविष्य आहे. भारताचा लढा म्हणजे त्यांनी किती चांगला मुद्दा उचललाय की फक्त विद्यार्थ्यांचा पेपर लीकचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि हे कुठल्या कायद्याने तुम्ही असं लाठीचार्ज करताय? ज्या गाडीमध्ये म्हणजे जी गाडी संसद भवनाकडे जाणार आहे तिथं तुम्ही जाऊनच दिली नाही, तुम्ही तिथेच रोखून ठेवलेली आहे. पण त्याच गाडीत काय ह्या ड्रायव्हरची अवस्था? त्या ड्रायव्हरला एवढा लाठीचार्ज कशामुळे? ह्या विद्यार्थ्यांनी काय असा गुन्हा केलाय जो तुम्ही त्यांच्यावर एवढा लाठीचार्ज करत आहात? अरे लाजा वाटू द्या तुम्हाला जरा. तुम्ही पोलीस नाहीच आहेत, तुम्ही दलाल आहात, भाजपाचे सरकारी दलाल. काय माहिती तुम्हाला किती पैशांवरती विकत घेतलंय? अरे एवढे पण स्वतःचं काही आहे की नाही? तुम्हाला मान सन्मान काही आहे का नाही? मनाची नका जनाची तरी थोडीशी लाज वाटून घ्या तुम्ही तुमच्या जीवाला. विद्यार्थी आहेत हे, विद्यार्थ्यांवरती तुम्ही लहान बघत नाहीत, मोठे बघत नाहीत. मुलं तुम्हाला महिला कळत नाही, मुली कळत नाही, त्यांचे कपडे फाडतायत आणि त्यांच्यावरती लाठीचार्ज करतायत. पूर्ण रक्तबंबाळ, कोणाचा हात मोडलाय, कोणाचा पाय मोडलाय. अरे किती शांततेनं ते आंदोलन त्यांनी केलं होतं. एका महिन्यापासून त्यांनी एवढं आंदोलन मोठं काढलंय आणि एवढं शांतीपूर्ण केलं. आणि तुम्ही जे करायचं, तुमचे जे प्रयत्न चालू होते एवढ्या दिवसांपासून हे आंदोलन रोखण्यासाठी, तुम्ही ते प्रयत्न तुमचे पूर्णपणे नाकाम झाले. म्हणून तुम्ही जे करायचं तेच केलं आणि ह्या आंदोलनाला तुम्ही एक खूप वेगळंच स्वरूप दिलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदार फक्त दिल्ली पोलीस आणि हे प्रशासन, हे सरकार आहे. ही निकामी सरकार, ह्या सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि खूप खूप भयानक तुम्ही घडवून आणले खरंच. शब्द म्हणजे तुमच्यासाठी चांगले शब्दच नाही, एवढे वाईट शब्द पण मला म्हणजे बोलता येत नाही की एवढेही मला म्हणजे असं तुमच्यावर बोलणं सुद्धा मला खूप म्हणजे कमीपणा वाटतोय खरंच.